पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे, अतिवृष्टीमुळे सगळी शेतकऱ्यांची जमीन वाहून गेलेली आहे, पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे, सगळा खडक उघडा पडलेला आहे, उभी पिकं सडलेली आहेत, सगळ्या शेतामध्ये पाणी पाणी झालेलं आहे। आणि हे सगळं असताना देखील सरकार या गंभीर परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही। यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या कलेक्टर ऑफिसला, सगळ्या तहसील कार्यालयामध्ये शिवसेनेच्या वतीनं 11 वाजता मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये सगळ्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांची सगळी वीज बिलं माफ झाली पाहिजे, जे अतिशय एनडीआरएफचे किचकट निकष लावून जी नुकसान भरपाई शासन देत आहे, तर ते एनडीआरएफचे निकष न लावता शेतकऱ्यांना अतिशय सुखकर आणि चांगल्या पद्धतीने कर्जमाफी व्हावी, लाभ मिळावा, अनुदान मिळावं, त्याचप्रमाणे वीज बिल देखील सरसकट माफ व्हावं, पीक विमा शेतकऱ्यांना त्वरित मिळावा, या सगळ्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं आज आंबेगाव तालुक्यामध्ये तहसील ऑफिसवर आपण आंदोलन केलेलं आहे। आंबेगाव तालुक्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली, बऱ्याच भागातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। पाण्यामुळे उभी पिकं देखील सडलेली आहेत, खराब झालेले आहेत। अनेक शेतकऱ्यांनी केलेला सगळा भांडवली खर्च देखील यावर्षी वसूल झालेला नाही, सगळा वाया गेलेला आहे। त्याचे त्वरित पंचनामे करून, सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, हे मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन केलेलं आहे। आणि ही शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई मिळावी ही शिवसेनेची आग्रही मागणी आहे। यासाठी हे आंदोलन आहे। आमच्या समेत शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, अंगीकृत संघटनेचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झालेले आहेत। मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि शिवसेनेच्या वतीनं अतिशय गांभीर्यानं आम्ही ही मागणी करतो आणि शासनाने, प्रशासनाने देखील अतिशय गांभीर्याने विचार करून सगळ्यांना ज्या आम्ही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात, अशा प्रकारची मागणी करतो। अधिकारी, शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रत्येक तहसीलदार कचेरी असेल, प्रांत ऑफिस असेल, कलेक्टर कचेरी असेल, या ठिकाणी मोर्चे काढून शासनाला जागा करण्यासाठी, कारण आपण पाहिलं मागील 3-4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक अतिवृष्टी झाली। अनेक ठिकाणी या महिन्याभराच्या कालखंडामध्ये कधी नाही ती अभूतपूर्व अशी पर्जन्यवृष्टी झाली गेली। इतिहासात कधी नाही एवढा पाऊस एकाच ठिकाणी पडला गेला आणि त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांची उभी पिकं नाहीशी झाली। केवळ पिकं नाहीशी झाली असं नाही, तर घराच्या घर पाण्यामध्ये गेली, जनावरांचे गोठे गेले, जनावरं वाहून गेली, पोल्ट्री फार्म कोंबड्यांचे वाहून गेले, शेतकऱ्यांची दुकानं सुद्धा पाण्यामध्ये गेली, अनेक जीवितहानी झाली गेली, त्यामध्ये मनुष्यबळ सुद्धा काही प्रमाणामध्ये मृत्युमुखी पडलं, जनावरं देखील अनेक मोठ्या प्रमाणात संख्येमध्ये मरण पावलेले आहेत। पण हे सरकार जागं व्हायला तयार नाही। गेली 15 दिवस राज्यातील सर्व विरोधी पक्ष असतील, सर्वसामान्य कार्यकर्ते असतील, समाज असेल, सगळ्या बाजूने शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका घेत असताना राज्याचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मशगूल आहेत। केंद्रीय गृहमंत्री परवा शिर्डीला येऊन गेले, त्या ठिकाणी कारखान्यावरती पुतळ्यांचं अनावरण केलं। आज पंतप्रधान देशाचे, की ज्यांना जगद्गुरु म्हणून म्हटलं जातं, जगामध्ये फिरायला वेळ आहे, सगळे देश पाहायला वेळ आहे, आज मुंबईमध्ये विमानतळाचं उद्घाटन करायला येतात, संध्याकाळी त्यांचा मुक्काम आहे। पण आमचे मराठवाड्यातील असेल, सोलापूरचे जे शेतकरी बांधव गेली महिनाभर काहींना घरामध्ये राहायला जागा नाहीये, काहींचे प्रपंच मोकळे झालेले आहेत, वाहून गेलेले आहेत, त्यांच्याकडे फिरकायला सुद्धा वेळ नाही। म्हणजे हे सरकार हे शेतकरी द्रोही सरकार आहे, अतिशय निष्ठुरपणाने शेतकऱ्यांशी वागणारं सरकार आहे। या देशाचा पंतप्रधान असेल, राज्याचे मुख्यमंत्री असतील, हे फक्त व्यापाऱ्यांची बाजू घेणारे आहेत, खाणाऱ्यांची बाजू घेतात, पण जे हात पिकवतात, जे हात मातीमध्ये कष्ट करतात, ते संकटामध्ये असताना त्याच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका हे सरकार घेत नाही। म्हणून सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका घेतलेली आहे।
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। त्याचबरोबर हेक्टरी 50,000 रुपयाची एवढी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। काल तुटपुंज्या स्वरूपामध्ये जी काय केंद्राची मदत आलेली आहे त्या केंद्राच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। त्याच्यामध्ये राज्य सरकारने आपला जो राज्याचा वाटा उचलला पाहिजे होता तो राज्याचा वाटा कुठेही उचललेला नाही। आणि ही आकडेवारी काल जी जाहीर केली, तुम्हाला 2 दिवसामध्ये सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे, आपण शहानिशा करा, खात्री करा, ही आकडेवारी प्रचंड फसव्या स्वरूपाची आहे। ज्या स्वरूपामध्ये हेक्टरी त्यांनी 17-18,000, 10,000, कुठे 20,000 जाहीर केलेले आहेत, जनावरांना पैसे जाहीर केलेले आहेत, पण त्याचे निकष, त्याचे नियम आणि अटी ह्या प्रचंड मोठ्या स्वरूपाच्या भयंकर आहेत की जे शेतकरी पूर्ण करू शकत नाहीत। NDRFचे नियम काय असतील ते थोडे बाजूला ठेवले पाहिजेत। एक माणूस म्हणून या देशाचा, या राज्याचा पोशिंदा म्हणून शेतकरी आहे। शेतकरी तुमच्या पोटाची भूक भागवतो। आज तो संकटात असताना तुम्ही वेगळे नियम लावता, वेगळे निकष लावताय। कुठलाही निकष न लावता ज्या वेळेस राज्यामध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, एका महिन्याच्या आतमध्ये सत्तेवरती, त्या खुर्चीवरती बसल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करायचं काम उद्धव साहेबांनी घेतलेलं आहे। आज तर ओला दुष्काळ आहे, शेतकरी प्रचंड संकटात आहे। तुम्ही निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना, लोकांना आश्वासन दिलं होतं, मतं घेण्यापुरती आश्वासनं दिली, त्याची पूर्तताही केलेली नाही, म्हणून आज वेळ आलेली आहे। आम्ही या ठिकाणी आज मोर्चाच्या माध्यमातून शासकीय प्रतिनिधी, तहसीलदार, प्रांत यांना निवेदन देणार आहोत। हे शासनाच्या दरबारापर्यंत जाईल, सरकार दखल घेईल, अजूनही जागं न झालेलं सरकार जागं होईल आणि काहीतरी शेतकऱ्यांच्या पदरात पडेल। त्याचबरोबरीनं आपल्या आंबेगाव तालुक्यात सुद्धा आदिवासी भागात असेल, पूर्व पट्ट्यात काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। आमचे त्या ठिकाणी अनेक गावांमध्ये तुम्ही पत्रकार बांधव जर तालुक्यात गेलात तर पर्जन्य मापक यंत्र आपल्या तालुक्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये आहे। एक कारखान्यावरती पारगावला आहे, घोडेगाव परिसरामध्ये आहे। मग अशा प्रकारे जर 2च ठिकाणी पर्जन्य तुम्ही मोजणार असाल, ज्या भागामध्ये आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी झाली त्या ठिकाणी तुमचं पर्जन्य मापक यंत्र बसवलेलं नाहीये। आणि आज तुम्ही निकष घालून दिलेला आहे की 64 मिली जेवढा पाऊस ज्या क्षेत्रामध्ये पडलेला आहे त्याच ठिकाणची नुकसान भरपाई मिळेल। आमच्या तर 100 मिलीपेक्षा जास्त पाऊस आमच्या डोंगरी आदिवासी भागामध्ये पडला। भात पिकाचं नुकसान झालेलं आहे, नाचणी पीक आमचं वाया गेलेलं आहे। आमचा आदिवासी शेतकरी आज वेगळ्या भूमिकेनं डोळ्यामध्ये पाणी आणून सरकारकडे वेगळ्या आशेनं पाहतोय, पण सरकार त्याची दखल घेत नाही। तेव्हा या तालुक्यातील जनतेला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे। त्याचबरोबरीनं वीज बिल माफ व्हावं, सरसकट शेतकऱ्यांची त्यांनी फसवी घोषणा निवडणुकीत केली। 3 HP पर्यंत वीज माफीची घोषणा जाहीर केली। 5 HP शेतकऱ्यांना नाममात्र कर्ज आज बिल येत आहेत, पण जी लिफ्ट आहेत, जी 10-10, 5-5 शेतकरी एकत्र आलेत, 20ची 25ची मोटार आहे, आज 1.5-1.5, 2-2 लाखाची लाईट बिल त्यांना आलेली आहेत। त्या शेतकऱ्यांच्या लाईट कट करण्याचं काम शासनाने हाती घेतलेलं आहे। आम्ही या मोर्चाच्या निमित्तानं तुम्हाला, तुमच्या माध्यमातून शासनाला आणि MSEB बोर्डाला एक इशारा देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या लिफ्टच्या लाईट तोडता कामा नये। जो शेतकरी जगू पाहतोय त्या शेतकऱ्याला प्रामाणिकपणाने कष्ट करून जगून देण्याची भूमिका तुम्ही घ्या। या माध्यमातून शासनाकडे निवेदन देण्यासाठी आम्ही आलो। मी सगळ्या तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं, सगळ्या आमच्या शिवसैनिकांच्या वतीनं या सरकारचा धिक्कार करतो, निषेध करतो आणि अजून तरी त्यांनी जागं व्हावं आणि मृतावस्थेत चाललेला शेतकरी जगवण्यासाठी प्रयत्न करावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय जिल्हा प्रमुख बोर साहेब आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आंबेगाव तालुक्यातले सर्व शिवसैनिक पदाधिकारी जे निवेदन दिले, सदरचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला आम्ही 7 तारखेला सादर केले, म्हणजे काल सादर केले। बोर साहेबांनी 6 तारखेला आम्हाला दिलं आणि दुसऱ्या दिवशी सदरचं निवेदन योग्य त्या म्हणजे कारवाईसाठी शासनास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर केलेलं आहे। धन्यवाद। ठीक आहे।
महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा फायदा मिळालाच पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो. जय भवानी. जय शिवाजी. कर्जमाफी झाली पाहिजे. दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना झालेल्या अतिवृष्टीला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. कर्जमाफी झालीच पाहिजे.